वाचा वदे परी करणे कठीण. वाचा बोलायला काय जातंय ओ, करणं कठीण आहे. बोल बोलता वाटे सोपे. पुढचं तुम्ही वाचून घ्या. नो हे वैराग्य ते सोपारे, मज बोलता न वाटे करे. तुकोबारा म्हणले, जर एखादा म्हणला मी वैराग्यवान आहे, जर नाही तसा वाटला तोंड जोडीन म्हणले, आणि जर करून दाखवलं तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे, तुका म्हणे करून दावी त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे. दाखवलं ना म्हणले, खांद्यावर घेऊनच नाचन त्याला. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी, चित्तात त्याचा पाय ठेवीन का. जर करून दाखवलं तर, नाही दाखवलं तर मग झपक खायला लागते म्हणले माझ्यात. हा तसलं नाटक म्हणले माझ्या पुढे जमणार नाही. तुका म्हणे मज कळते चाचणी आणि बडबडीची वाणी. हा आमचा अवतार त्याच्यासाठी खरा खोटा. हा निवाडा उजळा वय आलो, डुप्लिकेट पणा जमणार नाही. विडवलं पण बोलल्याप्रमाणे जर करून दाखवलं, त्याची वंदी न पाऊले, त्याचं मी चरण वंदन करेन, त्याच्या पुढे नतमस्तक होईल. बोले तैसा चाले या शब्दाचा अर्थ बोलणं आणि आचरण याच्यात साम्यता पाहिजे. माणूस जर बोलण्यात आणि वागण्यात जर फरक पडला तर मग मार भेटत असतो. आणि जे बोललं ते करून दाखवावं लागत असतं. आणि बोलणं आणि चालणं याच्यातला समन्वय याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू रामचंद्र. जसं बोलले तसं चालले. विडवलं रामाच्या जीवनात बोलण्याविषयी 3 प्रकारे चित्त देऊन ऐका. मी स्वतः बोललो मी तसं चालणार, माझे वडील बोलले त्या पद्धतीने मी चालणार, आणि माझे गुरु बोलले त्या पद्धतीने मी चालणार. फक्त माझा शब्द सांभाळणार हे विशेष नाही. वडिलांनी जरी शब्द दिला असेल तरी तोही सांभाळणार, आणि गुरु जरी माझ्याविषयी काय बोलले असतील, बोलिले वाल्मिक तैशाची करी, बोलले वाल्मिक तैशाची करी, बसणारे जरा प्रसन्न बसा बरं सगळे जरा. तुम्ही काय आमच्या खेळात नाहीत का काय बोल? तुम्हाला थंडी वाजते का? आमच्या काय लोखंडाच्या बॉड्यात का? शिरे चिरे घेऊन बसायला हे काय दवाखाना नाही. मोकळं बसायचं, हातानं टाळी मुखानं आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे काम. विडवलं बोलिले वाल्मिक तैशाची का. वाल्मिक ऋषी जसं बोलले, जसं लिहिलं त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र वागले. माझे गुरु बोलले मी तसा चालणार, बोले तैसा चाले. मी जरी स्वतः एखाद्या व्यक्तीला एखादा शब्द दिला असेल त्या पद्धतीने मी वागणार. प्रभू रामचंद्र सांगतोय बर का. काय झालं, बिभीषण फुटला रावणापासून, आणि ही फुटाफुटी पाहिल्यापासूनच आहे, आणि फुटल्याशिवाय प्रगती बी होत नाही. विडवलं पण वातावरण बघून फुटा, नाही तर दाताडो पडताना. माहोल कुणीकडे हे लक्षात आलं पाहिजे. बिभीषण फुटला आणि देवाचं मग ब्रीदवाक्याचे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म, या लागी शरणागता शरण मीचे. बिभीषण जसा इकडं आला, प्रभू रामचंद्राने सगळी वानरसेना एकत्रित केली. म्हणले मी आज घोषणा करणार आहे काय, आजपासून लंकेचा राजा बिभीषण, राज्याभिषेक करायचा आहे, सामग्री गोळा करा. रावण मारायच्या आधी अभिषेक केला म्हणून
हनुमंतराने हाताला धरलं बाजूला वळले, प्रभू येड्यावानी करू नका. विश्व जरी तुमच्या ताब्यात असेल तरी वेळ तुमच्या ताब्यात नाही. काळ फार भयानक आहे, अजून तो मारायचा आहे. आणि त्याच्या आधी इथं तुम्ही बोलून बसला की आजपासून लंकेचा राजा कोण, बिभीषण. हे शब्द महागारे घ्या. प्रभू म्हणले दिलेला शब्द परत रिटर्न नाही. अहो पण ते सोपा नाही ना, मी बघून आलोय, त्याची दाढी जाळून आलोय, त्याच्यामुळे मला माहिती ना तेव किती इस्कूर राहते. तुम्ही अजून बघितलंच नाही त्याला. तुमची धर्मपत्नी चोरून येतो म्हणजे तेव काय सोपा आहे का काय? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 ना, तो 1.5 पण तू. ही मेजॉरिटी होती रावणाची. त्या काळात जर लाडकी बहीण योजना असती, अरुण गुरुजी सरकारनं बंद केली असती, दुसऱ्या दिवशी अख्खा माल ह्याच्याच घरात गेल्या, बाकीच्यांना काय बिड्या वाढायला राहिला असता का माल? काय मेजॉरिटी कमी का? 80,000 बायका त्या लाडक्या बहिणीत गेल्या, सुना गेल्या, नाच सुना गेल्या. विचार करा ना तुम्ही. केवायसी केली का आता? करून घ्या, नाही तर आयुष्या लाभत चुकला तुका म्हणे कायमचाच वाया गेला. फुकाटचं सोडायचं नाही. लाडकी बहीण म्हणजे 2 हप्त्याला उशीर झाला तर काय काय बहीण लय टेन्शन मध्ये गेल. ते मलाच फोन करायच्या, माऊली हप्ता. अगं मला सप्ता बघ ना, हप्ताच कवर. लाडकी बहीण लाडका दाजी लय टेन्शन मध्ये. OTP येईना, लॉग इन व्हायना, KYC व्हायना, आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही. जाशी तू ती घरी पहाटे 4ला जातो तेव्हा आधार केंद्रावर. त्याला वाटतंय तेवढंच आपल्याला प्यायला होत्या. 1.5 तुला कुठं महिन्याला पुरत असतात करा दाजी? तुझं वनडेचं टार्गेट आहे ना बैठकीला बसल्यावर तेवढं. मित्र मंडळी तर तेवढे खास कमी उल्यात, तुला ती सुधरून देतात आहे का? तुझी जमीन फुकल्याशिवाय ती तुला सुधरून देणार नाही. लाडकी बहीण. आणि बहिणीचं भावाला प्रेम असतं. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना का गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वाडाय मिळाला तुम्हाला साड्या घ्या मोकळा का? तेव्हा रांगत जाताना सांगत येता, खायचं एकाचं गायचं एकाचं. मालकाला साडी दाखवते, म्हणते भावाने घेतली. ते बी म्हणतं छान आहे यार, तुझाच माल आहे का? नवऱ्यातच पैसे चोरी येतात आणि तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात आणि इकडे आले म्हणतात माझ्या भावाने मनी केलं. अरे त्याच्या मनी नाही, देहानी नाही. आणि तुम्हाला मनी करायचं, त्याच्या खिशात मनी पाहिजे ना, तेच भिकार भाजणे म्हणे बोंबलत फिरतो. तुम्हाला कधी मनी करायचा? हे बहिणीचं अनेक वाक्य आता शेवटचं बोलतो, चोरून करा पण भावावर प्रेम करा. आता ते सुद्धा राहिलं नाही. जेमनीला मार्केट आल्यामुळं बहीण भावा दावा लावते. एक अर्ज टाकला ना बहिणीने, किती मोठा भाव सध्या जाग्यावर लॉक होतोय. पैसा आज असेल उद्या नसेल, नाते आयुष्यभराचे आहेत. पैशासाठी नाती तोडू नका. विडवल नाही. रावण काय सोप आहे का? मग त्याला मारण्याच्या अगोदर तुम्ही इथं बोलून बसले की आजपासून लंकेचा राजा कोण? बिभीषण. शब्द महागारी. प्रभू म्हणले जमत नाही. एकदा बाण सुटला सुटला, शब्द सुटला सुटला. राजा बनवणार. हनुमंतराय म्हणले प्रभू यदा कदाचित जर रावण मेला नाही तर मग बिभीषणाला तुम्ही कुठलं राज्य देणार? प्रभूने सांगितलं रावणाला मी दुपारी 12लाच हाणणार म्हणले. त्यात तेळ मात्र शंका नाही. पण जर झालंच काय कमी जास्त आणि जर रावण मेला नाही, मी माझं अयोध्येचं राज्य सोडेल. बिभीषणाला अयोध्येचा राजा बनवल, पण राजा बनवल हा शब्द माघारी घेणार नाही. राजा बनवल हा शब्द दिलाय, मग लंकेचा बनवेल अथवा अख्ख्या चक्रवर्ती सम्राट अयोध्येचं राज्य तिथला राजा बनवेल हा शब्द माघारी घेणार नाही. अशी जी माणसं बोलण्याला जागतात तीच माणसं वंदनीय आहेत. अभंगाच्या पहिल्या बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, बोले तैसा चाले, बोले
पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, बोले तैसा चाले त्याचे वंदीन पाऊले, जसं बोलले तसं वागले. एक छोटा प्रश्न आहे, बोले तैसा चाले ह्या शब्दाचा जर अर्थ घेतला तर म्हणजे जसं बोललं तसं वागणं. आज कीर्तन संपल्यानंतर एखादा माणूस इथं मंडपात दुसऱ्या एका माणसाला म्हणला की मी उद्या तुला हाणणार, डोकं फुटूस तर हाणणार म्हणला तुला मी, असं तो कीर्तन संपल्या आज बोलला आणि उद्या ह्याच मंडपात त्याने त्याला हाणलं, म्हणजे जसं तो बोलला तसं तो वागला. मग करायची का पूजा त्याची? त्याने हाणामारी केली, रक्तपात घडून आणला, त्याची पावलं पुजायची का? मग ही बोले तैसा चाले कस काय? बोले तैसा चाले या शब्दाचा अर्थ आहे सत्य बोले, सत्कर्माचं बोले, स्वधर्माचं बोले, लोक कल्याणाचं बोले, समाज हिताचं बोले आणि तैसा चाले. विडवलं त्याचा सकारात्मक अर्थ घ्यायचा आहे, नेगेटिव्ह नाही. मग उद्या कुणी काय म्हणेन, एखादा म्हणे कीर्तन संपल्या उद्या मी पीन पियाला, मग झाला ना तो बोले तैसा चाले. पूजा नाही करायची, झपकवायचा त्याला. विडवलं संतांची भाषा समजून घ्यायला सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो. शब्दार्थ वेगळा, भावार्थ वेगळा, लक्षार्थ वेगळा. राम स्वतः बोलले तसं वागले हा विषय सांगितला. जसं गुरु बोलले वाल्मिक ऋषी तसं वागले, बोललेले वाल्मिक तैसेचे करीना. मी 3 मुद्दे सांगितले. तिसरा मुद्दा आहे माझे वडील बोलले तसं मी वागणार. मला सांगा, दशरथ राजाच्या वचनावरून रामाला वनवासाला जायची काय गरज होती? वचन कोणी दिलं तर? दशरथ राजाने. कोणाला? कैकेयीला. ह्याच्यात रामाचा रोल काय आहे बुवा? करा ना तुम्ही विचार, काय गरज आहे रामाला? ती तुमचं ह्यांचा जन्म व्हायच्या आधी त्यांची केव्हा शब्द द्यादी झाली म्हणली असत्यान, तू म्हणीन तसं करी. ह्यांचा जन्म बी नव्हता म्हण, काय गरज होती वनवासाला जायची? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय लेकिन बचन न जाय. आमच्या रघुकुलाची रीत आहे, जीव जाईन पण शब्द जाणार नाही. विडवलं आणि ती राजा दशरथाने हे शब्द का दिला? कैकेयीची सुद्धा क्वालिटी तेवढी होती, तेवढं कर्तृत्व होतं. राजा दशरथ लढण्यासाठी गेले, कैकेयी माता सोबत होत्या. तू म्हणता बायको कस काय सोबत? पूर्वीचे राजे धर्मपत्नीला सोबत नेत होते. याचं कारण तशा काळामध्ये सुद्धा मनाला उभारी देणारा जवळचा माणूस असावा लागत होता. आणि पूर्वीच्या राण्या राजाला उभारी द्यायचं काम करत होत्या, आताच्या राण्या खचवायचं काम करतात. हा, मालकाने एखादा विषय म्हणला की पॉझिटिव्ह बोललं पाहिजे ना, बघू मार्ग काढू, काळजी करू नका, आपण सगळेजण तुमच्या सोबत आहे, आपण पॉझिटिव्ह मार्ग काढू, पुढं जाऊ. अशी बायको पाहिजे, उभारी देणारी, खचिवणारी नसाव. नाही तर मालकाने एखादा विषय, बाईन तुम्ही कशाला ह्याच्यात पाडता, मियालाच खचवू नका हो, उभारी द्या. विडवलं आणि शेतकऱ्याची बायको लय कामाला खंबीर. हा, राग नाही, लोभ नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली, नवरा ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, धुपती, स्टँडवर जाती, तिथे गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालेन, तिथून रिटर्न. शेजाऱ्यांनी म्हणली तू 2 महिने येणार नव्हती, 2 तासात कसं काय आली? म्हणली होतच असं कमी जास्त, मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आणि पोरगी लग्नाला आली, पोरगा आज उद्या कुठेतरी चिकटन, ह्यांचे बी भाकरीची पंचायत आहे, गायांच्या धारा कोणी काढायच्या, मग आपलं आता नातू खेळवायचं वय ना, आता काय रुसायचं वय राहिलंय का? मग आधीच कशाला कालवा करायचा? सुटत नाही बोलल्याशिवाय. तर शेतकऱ्याची बायको बी कमी बोलत नाही, लय ती बी टोकाचं बोलते, पण शेतकरी म्हणतो बोलती पण तिच्या मनात मळ नाही. म्हणजे असं म्हणूनच पुढे जावं लागतंय तर ते टिकत असते. मला सांगा, घटस्फोट शेतकऱ्यांचे आहेत का? 99.99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत. रडणार, भांडणार, झगडणार, पण कड लावणार शेतकऱ्याची बायको. घटस्फोट ही शिकलेल्यांची. क्रिकेटर, अभिनेते, राजकीय, पैशावाले, उद्योगपती. मग तुम्ही शिकलेले आहेत का नेमके हुकलेले आहेत बुवा? तुम्हाला तुमचं कुटुंब जपता येईना, तुम्ही देश सेवा समाजसेवा कधी करणार? सर्वसामान्य माणसं इज्जत प्रिय असतात आणि मोठी माणसं फक्त पैशाकडे बघत असतात. विडवलं शेतकऱ्याचं लय हसून खिळून परमार्थ भांडत्यात बिनजोडीने कीर्तनाला बी येतात. हा, आणि शेतकरी मनात आल्यावर कानाखाली टाकू शकतो. बघा, शिकलेल्याला म्हणा हाणून दाखव बरं. बोलू शकत नाही म्हणते, हाणायचं काय घेऊन बसले तुम्ही? हसून खिळून परमार्थ. शेतकरी
शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायको कामाला जास्त खंबीर आहे. सकाळी 7 वाजता माणसं वाडीवरून वस्तीवरून गावात दूध घाला येतात सकाळी 7ला. मग 7ला गावात आलेला शेतकरी गावातून घरी माघारी किती वाजता जावं? दूध घालणं हे 10 मिनिटाचाच विषय. तू 12ला घरी जातो म्हणजे 5 तास तुझी डिरी कोणत्या कंपनीची तू म्हणजे तू येडा झाला का काय? मूर्ख वेळ नाही हो गावात निरर्थक नुसते ह्या टोळीत 5 मिनिटं त्या टोळीत 5 मिनिटं, ह्याची चर्चा त्याची चर्चा, ह्याच्या काड्या त्याच्यापाशी त्याच्या ह्याच्यापाशी ह्याचं ते. अरे ह्याच्यातच आयुष्य गेलं ना. करिता टवाळी जन्म गेला करिता टवाळी जन्म गेला करिता टवाळी जन्म गेला करिता टवाळी जन्म गेला मने आईची थोडा झाली हानी मने आईची थोडा झाली हानी करिता टवाळी जन्म गेला करिता टवाळी जन्म गेला करिता टवाळी जन्म गेला करिता टवाळी तुको बरं म्हणले आती हानी झाली व त्या माणसाची करिता टवाळी जन्माच्या जन्म गेला. नुसता जन्म नाही काय काय माणसं तेवढे वच तू. अरे स्वतःच बघा ना कवर लोकांची चर्चा करिता. स्वतःचे राग झाली ना पर पटांगण झालं ना तरी लोकांच कवर चर्चा. समाज विघातक आहे माय फार अवघड. ह्याच्यातच वेळ चाललाय आपला. शेतकऱ्याने सकाळचा टायमिंग तुमच्या संसाराला लावा पण चांगल्या कामासाठी लावा. मूर्ख गावात 5-5 तास गप्पा हानीत बसू नका उगा. तेवढ्या वेळात काम किती करायचं महिलांकडून शिका. स्वतःच आवरून मुलीचं आवरून मुलीची वेणीपणी करून पोराचा डबा बांधून तालुक्याला असलं तर शिकायला पाठवून देतात. 11ला तर डबा घेऊन रानात खुरपायला त्या आणि डायरेक्ट 12ला गावातून रानात येतो. वाडा जेवायला भूक लागली. तो काम काय केलं बरं नेमकं? शेतकऱ्याच्या बायकोमुळे शेतकऱ्याचे प्रपंच टिकू नये. बायको उभारी देणार असा हिता आपला विषय चाललाय. राजा दशरथ लढायला निघाली. कैकई सोबत होती आणि कैकई रथाचं सारथ्य करीत होती. सोपी नव्हती कैकई. धनुर्विद्या सुद्धा प्रवीण होती मायबापती. अत्यंत निपुण. जसं अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंताने केलं. अर्जुनाचा रथी अर्जुनाचा रथी अर्जुनाचा रथी हो या हा सारथी हो या हा सारथी हो या हा सारथी बक्षी पोहे प्रीती सुद्धा म्याचे बक्षी पोहे प्रीती सुद्धा म्याचे सुद्धा म्याचे उचलण्याचं काय उचलण्याचं काय उचलण्याचं काय ने ने भगवंत ने भगवंत ने भगवंत भक्ती पोया प्रीती सुद्धा म्याचे भक्ती पोया प्रीती सुद्धा म्याचे सुद्धा म्याचे उचलण्याचं काय उचलण्याचं काय उचलण्याचं काय ने भगवंत ने भगवंत भगवंत अर्जुनाचे रथी होय हा सारथी आणि बक्षी पोहे प्रीती. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण केलं भगवंतानी. तसं दशरथ राजाच्या रथाचा सारथ्य काही माता करत. स्त्री पहिल्यापासून टॉपलाच बरं का. महिलाचा गायक वादक IPS PSI कलेक्टर प्रांत आमदार खासदार पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू. देश तुमच्या ताब्यात आहे. राष्ट्रपती आपण फक्त पती. काय दर्जा आहे ह्यांचा. स्त्रियांना कधी कमी लिखू नका. त्यांच्यावर टीका करण्याचा कुणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी नावं ठेवतात महिलांना. एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही. नीट ऐका. अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं मग जन्माला यावं लागलं. निंदा कर मत नारी की नारी रतन की खान है जिस नारी से पैदा हुए सुखा भी हनुमान कबीरा सुखा भी ओ निंदा मत करना नारी की नारी रतन की खान. कबीर महाराज म्हणले निंदा करू नका. नाही देव लय मोठा आहे ना कृष्ण. घे ना म्हणा डायरेक्ट अवतार. मग जमलं का?
का आमच्या देवकी मातेच्या कुशीत राहावं लागलं देवाला सुद्धा? ही स्त्री शक्तीची पावर आहे विडवलं. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये नामदेवरांच्या कीर्तनात चाल कुणी म्हणावी हा सांगण्याचा अधिकार एका स्त्रीचा होता. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. कुणाचा अधिकार? जनाबाईचा. हे लक्षात ठेवा. काही माता सारथ्य पण करते. रथाचा हित आपला मूळ विषय चालू आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये दगडावर रथाचं चाक आपटलं आणि रथाच्या चाकाचा एक्सेल तुटला. काही क्षणात चाक निष्ठून बाहेर पडणार आहे. काही मातेचे लक्षात आलं, पण मालकाने तसं एकाग्रमन केलंय. धनुष्याला बाण जोडलेला आहे, लक्ष असं एक केलेलं आहे. आणि तशा परिस्थितीत सांगायचं का होय व होय व हे बघा की रथाचं चाक. तसं जर काही म्हणली असती तर दसऱ्यात तेवच बाण काही लहानला असता. अगं माझा मी काय कोणत्या टेन्शन मध्ये तुम्हाला काय सांगती. बघा ना काय गावात बसलेले असतात ग्रामपंचायत मध्ये घरनं फोन येतो. हे वसनात बघ. हा बोल काय बोल गॅस संपला इकडे या. ते म्हणतो मी गावचा विकास. गाव गेलं चुलीत घरचं बघा आधी. कनाकन बोलत आहेत त्यांना काय टाइम समय सूचकता काय विचार करते. तसं काही विचार केला. अशा परिस्थितीत म्हणायचं का रथाचं चाक तुटलं ते बघ. काही विचार केला की मी काय करू शकते ह्या घटनेला. एका हातानं सारथ्य पण केलं, लगाम हातात आहे. आणि चाक दाबून धरण्यासाठी आपल्या एका हाताचं बोट मायबाप ते असणाऱ्या चाकाला असं आडवं लावलं आणि चाक दाबून धरलं. आणि तोच बाण शत्रूला पुढं लागला. शत्रू गतप्राण झाला. युद्धामध्ये विजय प्राप्त झाला. आणि राजा दशरथाला कळालं आजचा विजय मॅन ऑफ द मॅच. क्रिकेटमध्ये हे सगळं सार जर कोणाला जात असेल ते आमच्या काही मातेला मान्य केलं. तुझ्यामुळं मी विजयी झालो. इतकी सोपी नव्हती. कैकेला नाव ठेवण्याच्या आधी जरा अभ्यास करा. आपली लायकी काय, आपण बोलतोय कुणावर. म्हणले मला 2 वचनं द्या. प्रसन्न आहे काय मागायचंय? काहीच नाही सध्या नको म्हणले. वेळ आल्यावर मागण, आता नको. काय आली वेळ. कधी राज्याभिषेक ठरला होता ना रामाचा. काही चांगलीच होती हो. ही मंत्र आहे ना मंत्र, हे जर डोकं पहिलं टाप असलं पाहिजे बघा. ही सगळं तुम्ही कुणाच्या आहेत ही लय महत्वाचा मुद्दा आहे बघा. मूर्खाच्या संगतीत राहताना तर बरबादीच. ही घातक माणसं असतात मायबाप. स्वतःचे विचार दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करताना स्वतः अक्कल शून्य असतात. ही दुर्बुद्धी ते म्हणा कदा नोपजो नारायणा. स्वतःच्या मनातली दुर्बुद्धी तिच्या मनात घातली कैकेच्या. ती रामाला बी मुलगाच मानत होती. तिच्या मनात पापच नव्हतं, पण संगत. आकाशातून पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब समुद्रात पडला खारट झाला, नदीत पडला तर गोड झाला, इस्त्यावर पडला तर करपून मेला, फुलात पडला तर दोबून धुवून चमकला, आणि शिंपल्यात पडला तर मोती झाला. मला सांगा थेंब एकच आहे, संगत भिन्न आहे. संग एक जणाने काय केलं, पेढा बनवला, ओरिजिनल पेढा. बाजारात काय केलं,
कुणा संग दोस्ती करावी ह्याची अक्कल नाही. तिथे उंदर मारायचं जिथं औषध विकत्यात तिथं पेड्यावाल्याने दोस्ती केली. आणि पेड्यावाल्या मोठ्याने बोंबलायचं, लय गोडे लय गोडे. शेजारचं म्हणायचं खाल्लं की मरतय. तो त्याच्या पुढे ऐकायचा ना, लय गोडन खाल्लं की मरतय. रुपया भावाने नाही. मला फोन केला, माऊली पेडच खपा ना हो. म्हणलं तू कोणत्या गेले ते? म्हणला उंदरावाल्याच्या. म्हणलं तुला अक्कल आहे का? तुझा माल कोणता? तो गल्ली कोणची धरली? मिठाईवाल्याच्या चौकात जा, तासात पेड खालास. याला म्हणायचं संगत विडावलं. म्हणून तो कोबर आहे म्हणले. हा नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, संत संग देवी सदा, संत संग देवी सदा. नलगे मोती धन संपदा, संत संग देवी सदा. गुण गायन आवडी, तुमच्याच कपाटात ठेवा म्हणले. मला द्यायचे असेल तर संत संग देई सदा. संगत, चांगल्याच्या संगतीत राहायचं. चांगले विचार, चांगले आचार, चांगलं मार्गदर्शन मिळत असतं. हे तरुण मुलांनी लक्षात ठेवा. मूर्खाच्या संगतीत हे लोकांच्या त्यांचे विचार अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग. धरू जाता संग तव तो होय बाद. बैसता चोरा पासी ऐसीच होय बुद्धी. बैसता चोरा पासी ऐसीच होय बुद्धी. देखताच चिंते मन धावे, मन धावे. देखताच चिंते मन धावे. बैसता चोरा पासी ऐसीच होय बुद्धी. बैसता चोरा पासी ऐसी होय बुद्धी. देखताच चिंते मन धावे, मन धावे. देखताच चिंते मन बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी. त्या चोरापाशी बसले की तसेच बुद्धी. चिंदी दिसली तरी असं वाटतं की खिशात टाकावं का चिंदूक. सोनं दिसले ते खून करीन ना. संगत, चांगल्याच्या संगतीत राहा. पाला खाणारे वानर होते, रामाची संगत केली त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ होते, कृष्णाची संगत केली त्यांच्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. सामान्य घरचे गोपाळ आणि दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे मावळे होते, पण छत्रपतीची संगत केली त्यांचं नाव घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होत नाही. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही कुणाच्या संगतीत आहे. सोबत सुद्धा चांगली ठेवायची. येडपाट, दलिंदर, त्याला कीर्तन संपल्या सांगायचं बाबा बस तुझ्या नादाला लागून आमचं पूर्ण पटांगण झालं. मी एकटा जगतो पण तू लांबच भराय बा. मला तुझं ना मला उपयोगच नाही. तुम्हाला चांगला निर्णयच घेऊन द्या ना. तू लांब जा बाबा. मंत्रा माइंड सेट केला कैकईचा. हे असं असल्यावर असं असतं ना, असं झालं असं असतं. ते तुला 2 वचनं दिली तिने म्हणले लाडतानी. म्हणजे तिला ध्यानात बी नव्हतं कैकईच्या कधी. ही नाही ध्यानात, ही अशी असते. हा ही पिटवणारी जी जमात आहे ना, ही पाराव बसलेले नमुने, चौकातले, टपरिवले, पोला खालचे, गावचा सेंटर जिथं असून तिथं जी टोळी असते ना, ही गावात धिंगाणा करायसाठीच बसलेली असते. गावात एखादा वारकरी वाढला की लगेच त्याला टोचून आता काय गंधन बुकान हरिपाटन काकडा. आधी तर लई पिऊन वाकडा होत होता ना, आता लागला काकडा कराय. आधी गाठला डहावान, आता झाला का बाबा. ते म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतो बाबा. पहिलं मी पियत होतो, मला कोण बोलत नव्हतं. बोललं की मी हानीत होतो. आता पिता यायना ना हानता यायना. आता सहन करा. लोक काय म्हणते त्याचा विचार. लोकांचं काय घेऊन बसले भाऊ. लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागलं की लोक म्हणतात हे चांगलं. तू का म्हणे आता आई का वचना भक्ती करा जोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचना देविया भक्ती
बाकी नाही ऐकलं तरी चालन, एवढं वचन लक्षात ठेवा. त्यजो नियाजन भक्ती करा. काय लोकांचा विश्वास आहे, कोण कोणाचे पैसा दिला तर चांगलं, मैत्र सुद्धा पैशावर आहे. पैसे दिले की म्हणतात आमचा चांगला दोस्त आहे, आणि नाही दिले की म्हणतात हे गोड बोले नुसता, संकटात कामाला येत नाही. हे पैसा. पोराने जर आईला पैसे नाही दिलं, विचारपूस नाही केली, तीच आई अख्या गावात सांगते बैल झाला. अरे जिथं आई पोराची व्हाय नाही सध्या, हे जगाचं काय येऊन बसले तुम्ही. जग लय येडे नो. ऐशी या चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका मारे, धरली तुझी कास तुका मारे. ऐशी या चोराचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका मारे, धरली तुझी कास तुका चोरांवर विश्वास ठेव तुका बऱ्या म्हणले, म्हणून तुझी कास धरली. तुका म्हणे तुझी खरा निर वाऊगा पसाऱ्या. काय हे जग लबाडच आहे, लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागले. अहो माझं मागील महिन्यात एका गावात कीर्तन होतं, ज्याने तारीख दिली त्याचं नावच विसरलं माझ्या घरबडीत. ते कीर्तन संपल्या मला महाराज तुमचं कीर्तन लय पडलं. मी तर म्हणलं मी जीव लावून केलं आणि पडलं कस काय. अख्खं गाव म्हणतंय चांगलं झालं, हे कस म्हणजे ह्याचं नाव घेतलं नाही, कीर्तन पडलं. 8 दिवसांनी त्याच्याच गावा शेजारी कीर्तन, ते आलं कीर्तनाला. मी म्हणलं हे रत्न नाही म्हणलं, आणि ह्यांच्यामुळे योग आला. ते कीर्तन संपलं म्हणा, महाराज काय कीर्तन झालं आज, महाराष्ट्रात तुमचा हात कोणी धरायचा नाही, 1 नंबर कीर्तन. और म्हणलं काय जग आहे, म्हणजे ह्याचं नाव घेतलं की चांगलं. ही चोरावर काय विश्वास ठेवायचा हे असं, ह्याचं विसरलं की माझं पुरं पटांगण करून टाकलं. काय जग आहे नो हे बरा हा लौकी. हे लोक तर लोक, आणि लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागूच नका. जेने मुखे स्तावी, तेची निंदे पाठी लावी, आईची आधामाती यादी, त्याचे तोंडी पडोलावी. जेने मुखे स्तावी, तेची निंदे पाठी लावी, आईची आधामाती यादी, त्याचे तोंडी पडोलावी. वा उत्रेश्वर महाराज, ज्या मुखानं स्तुती करतेत त्याच मुखानं परत निंदा करतेत लोक. काय समाज आहे, तोंडाव म्हणणार वा 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 वा, तुमच्यासारखा माणूस नाहीच तालुक्यात. आणि गावचा विकास फक्त तुमच्यामुळे झालाय, नाही तर आपलं ही दलिंदर गाव, पण गावाला कुठं तुमची किंमत आहे तवा. ही गंगा तुमच्यामुळं आली विकासाची. तोंडावर पण थोडा त्यो पुढं सरकला की काय खरे, ह्यांनी तर वाटोळ केलंय गावचं. याला आणखी प्रमाण, मैंदमुखीचा कोबळा बाबा तरीचा निराळा, बाबा तरीचा निराळा, मैंदमुखीचा कोबळा बाबा तरीचा, बाबा तरीचा, बाबा मैंदमुखीचा कोवळा. असं कवळच बोलत्यात तो, काय काय इतकं शेलक बोलतात ना. त्यांचं जर बोलणं ऐकलं तर आपल्याला सुद्धा वाटतंय नाही नाही हे आपल्या इतका कोणाच प्रेम करीत नसतो, तो खरा गद्दार असतो, दुश्मन. हा, हे लय गोड बोलणारे आपल्याला कधीच मतदान करीत नाही, लिहून घ्या. आपलीच खात्यात, आपलीच पेत्यात, आपलाच कार्यक्रम लावत्यात संग राहून. अरे उघड उघड दुश्मन परवडला ना, भर सभेत आपले षडयंत्र ओपन करतो, पण संग राहून गद्दारी करणारे सगळ्यात भयानक जात आहे विडावलं. गद्दारी करू नका. ज्या माणसाने आयुष्यभर तुमच्या विश्वास टाकला डोळे झाकून, त्याच्या झोपेत मान कापू नका. समाजच असा आहे, विश्वास टाकताच कोणावर सध्या जगात. लोकांचं काय खरं, राजा झोपलं आणि राजाने माकाड ठेवलं रक्षण करायला, आणि त्याच्या हातात तलवार दिली. सचिन महाराज माकडाच्या हातात तलवार दिली, त्याला सांगितलं डास आला की हाणायचा. प्रवीण महाराज विश्वास कुणावर ठेवला, माकडावर. त्याच्या हातात दिली तलवार, मच्छर बसला राजाच्या नाकावर. नाक हाणणं म्हण काय बघता माझ्याकडे. राजा होता
हेल्मेट घालून फिरायचा राजा म्हणून. हे असे लबाडाची दुनिया आहे. विश्वास कुठं नाही, विश्वास फक्त संताचे पायी. माझा विश्वास जपून राजाचा तुटला असन त्याने हेतून माग सोडून द्या, पण हेतून पुढे लबाडांवर विश्वास ठेवू नका. विडालं ही लोक आहे, समाज आहे. मायबा आम्हाला तरी काय नीट बोलतात का? मी परवा सकाळी सकाळी कीर्तन चौकात त्याचं म्हटलं जय हरी. मी म्हणलं जय हरी. ते मला माऊली कुठे आज खेळ? तुला काय आम्ही जंगली रमी खेळणारे दिसलो का काय? म्हणजे खेळणारे तर येदन भवनात खेळतात तरी निवांत इथं, आणि हे तर आम्हाला वार करायलाच का टूचून बोलता बरं. 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. तुम्ही किती गावासाठी करा, तालुक्यासाठी करा, अख्खा समाज एका कोणत्याच व्यक्तीला मान्यता देऊ शकत नाही. देवाला नाही, संताला नाही. महाराजांनी पुढे तर लय लांबचा विषय. ठराविक टक्के समाज विरोधात असतो, आणि 100% हे मला मानलं पाहिजे अशी शहाण्या माणसाने कधीच अपेक्षा धरायची नाही. काय करायचं 100%ला? 51% सरकार येतंय. जगात देवानंतर सगळ्यात जास्त पावर सत्तेत आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत कसलं प्रकरण असू द्या, मिनिटात जिरवता येतं. सत्ता हातात असेल तर ती सत्ता 51% लोकांनी आपल्या बाजूने कौल दिला की हासिल करता येत असते. सत्तेत आहेत त्यांनी बी शायनिंग हाणायचे नाही की लई लोक आमच्या बाजूने, आणि विरोधात आहेत त्यांनी बी खाचायचं नाही. लईच लोक विरोधात गेली का काय? 1-2%लाच खेळ असतो. फिरवाय आली पाहिजेत. विठ्ठल समाज आहे ही घातकी माणसं. मंत्रा हे तर विषय चाललाय आपला, ही सोडू नका. कैकेयीच्या मनात भरवलं तिने, असं असं म्हणले. ते होईन राजा, तुझ्या लेकराचं काय? तो काय चपला उचलायला बिस्लरी, गुळ, खुडच्या, टेटस, स्टिकर, आवाज कोणाचा, तुम आगे बडो, हम पिछे, पुढचे पुढं मागची माग. म्हणलं ना राम होईन राजा, तुझ्या भारताचं काय? कल्पना घुशिवली ना मनात. म्हणजे मग मी काय करू? काय करू म्हणजे वरदान माग, भारताला राज्याभिषेक. म्हणे राम त्याला प्रधान सुद्धा नाही, वनवास. ज्येष्ठाची धारावे पुरी दिगंधरा, ज्येष्ठाची धारावे पुरी दिगंधरा, नये समाचार त्याचा नये समाचार त्याचा. ज्येष्ठाची धारावे पुरी दिगंधरा, ज्येष्ठाची धारावे पुरी दिगंधरा, नये समाचार त्याचा नये ज्येष्ठ आहे ना तो पाठवून द्या मला वनवासात. त्याची बातमी सुद्धा आपल्या काना नको. आणि माझा जो पुत्र आहे भरत त्याला राजा बन. दशरथ राजाला वचन मागून घेतलेलं, म्हणले माझ्या वचनाची आज पूर्ती करा. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि प्रभू रामचंद्रांना प्रसंग सांगितला. प्रभू रामचंद्राने सांगितलं ठीक आहे, तुम्ही वचन दिलंय ना, शब्द पाळणार. का? आदर्श मुलगा त्यालाच म्हणायचं वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, हॅलो आवाज द्या. शांती नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट, शांती नव्हे कोणाचा वाईट, कोणाचा वाईट,
पावेला वाढवी महत्व वडिलांचे. आदर्श मुलगा त्याला म्हणायचं बाप असा गावात 32-36 झाला पाहिजे, असा फुगला पाहिजे. लोक म्हणले पाहिजे ती तहसीलदार झाला आणि ह्यांचा पोरग आहे बरं का, ते आर्मीत आहे ना, तो डॉक्टर आहे ना, तो ह्यांचा आहे बरं का. बाप साधा होता पण पोरांनी कमी. वाढवी महत्व आदर्श मुलगा त्याला म्हणायचं. आपल्यामुळे आपल्या बापाची मान समाजात खाली होऊन देता कामा नये. मुलं आणि मुली ही तुमची जबाबदारी आहे. आई आणि वडील स्वाभिमानाने जगले पाहिजेत. आदर्श मुलगा. मी शब्द दिलेला नाही पण माझ्या वडिलांनी दिलाय. वडिलाचा शब्द माझ्यासाठी प्रमाण शब्द आहे आणि वडिलांच्या शब्दासाठी वनवासाला गेले. बोले तैसा त्याची वंदीन पावले म्हणून तो कोबराय म्हणतात. स्वतः बोलले तसं वागले, गुरु बोलले तसं वागले, वडील बोलले तसं वागले म्हणून त्याची वंदीन पावले. विडवलं. ठीक आहे महाराज, तुम्हाला जे सांगायचं ते आम्हाला लक्षात आलं. पण आता आमचा प्रश्न आहे का, तुम्ही काय म्हणले राम जसं बोलला तसं वागलं, ठीक आहे. रामाचं कळालं, कृष्णाचं काय? बोले तैसा चल हे राम ठीक आहे हो, पण कृष्ण जसा बोलला तसा वागलाच नाही ना. कृष्ण काय बोलला? ज्या वेळेस युद्ध असं तोंडावर आहे, आता बी तोंडावरच आहे, युद्ध चालू आहे हळूहळू, आता होईन जानेवारीत अजून मोठं सुरू होईल. आणि मग म्हणले मी एकटा एका बाजूला आणि माझी नारा निशाण 18 औक्षणी एका बाजूला आणि मी हातात शस्त्र धरणार नाही. कृष्ण काय म्हणले? हातात शस्त्र धरणार. बोले ठीक आहे, पण ज्या वेळेस भीष्माचार्यांचे पुढून बाण अर्जुनाला घासायला लागले, देव म्हणले आता कंट्रोलच्या बाहेर विषय गेला. म्हणले खाली उतरले, रथाचं चाक उपसून काढलं आणि चाक घेऊन भीष्माचार्याच्या अंगावर मारण्यासाठी धावले. आधी काय म्हणले? हातात शस्त्र धरणार नाही आणि चाक घेऊन तो भीष्माचार्याच्या अंगावर. मग हे तुमचं जोडायचं कुठं? बोले तैसा चाली. विडल नाही नाही, तुम्हाला तर लय प्रिय झाला तेव कृष्ण. कृष्णम वंदे जगद्गुरु. तुम्ही तर जगद्गुरु केलं त्यांना. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पितान, बहीण बंधू, चुलतान चुलत भाऊन सगळं कृष्णालाच करून टाकलं. गुरून तारून पैल पारून उतरून कृष्ण 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 उकळी जन्मलान गुडिया तोरण लय. तुम्ही तर बाळ क्रीडेचे अभंगन धना धन नुसता कृष्ण लोकाला सांगितलं, त्याचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण व्हायना. मग ही तुमचा अभंग कुठं जोडायचा? बोले तैसा चाले. ऐकणारे तरी काय सोपे असतात का? ऐकणाऱ्याला गृहीत धरायचं नाही. सांगणाऱ्याच्या प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाता पाटे. ज्याच्या काहीच पाठ नाही त्या दिंडीचा मालकही. कोण कोण राहिलं बिशीचं? अरे प्रस्थानच्या आधी कुठं बिशी असती होय? तू थोडं जाऊन दे ना दिंडी, थोडी येवत वरवंडकड थोडी पुढं, तो आधीच बिशी बिशी करीतो. म्हणजे मला काय सांगायचे, बोलणारा देव असतो, ऐकणारा महादेव असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. ऐकणाऱ्याला कमी समजायचं नाही. तुकोबारा म्हणले बोले तैसा चाले. लोक म्हणले मग कृष्णाचं काय? आधी मला शस्त्र धरणार नाही, शस्त्र घेऊन भीष्माचार्य धावले. मग हे कस काय बोले तैसा चाले? पण 2-4 पुस्तकं वाचून टुरटुर करणाऱ्याने तुकोबारांच्या पुढे नाटकं करायची नाही. इथं आम्हा घरी धन आणि शब्दाचीच प्रयत्न. तुकोबारा म्हणले तुझा प्रश्न मला पटला. प्रश्न बी योग्यच आहे ना, काय चुक आहे त्याचं? खरं आहे, प्रश्न बोलला तसा वागलाच नाही ना. मग आमचा प्रश्न आहे, मग प्रश्न नीट असावा आणि नीट प्रश्नाला नीट उत्तर असतं. मला एक जमाला कीर्तन करते उत्तर का घालता, मग काय बरमडेव करू का? तू उघडा होऊन कुत्री घेऊन हिंडतो रस्त्याच्या कडेने, आम्ही धर्म जपतोय, जपू दे ना. म्हणजे हे काय प्रश्न आहे का? जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरता म्हणलं मग यात येऊ नाही म्हणून. एक मला हरिपाठात काय तुझ्या आज्याचं चरित्र आहे म्हणलं. हरिपाठ काही नमुने उग काही विचारतो उग आडवं लावायचं म्हणून. जसे तुकोबारा म्हणजे गाठी पडली ठका ठकान त्याचे वर्म जाणे तुका. ठग जर भेटला तर मी मग महाठकासारखं वागत असतो म्हणले. कवर लोकांच्या पुढे मुंजू मुंजू करायचं म्हणले. तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन. एकदा माझा कीर्तना विषय झाला, जसं पेराल तसंच उगवतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, त्याला प्रमाण दिलं माऊलीचे. जे क्षेत्री जे पेरीजे ते वाचून आनंद उपजे. पाहिजे त्याचे देखील दर्पणाधारे किंवा सुशित्रे आणि ओलटे. बीज पेरले गोमटे, जे पेरले तेच उगवतंय.
आरशा आणि आरशात बघाल तीच दिसतंय, जैशा तैसा दावी आरसा नकट्या कैसा, आणि जमिनीत पेरल ते उगवतंय. म्हणजे जे पेरल ते उगवतंय हे त्याला सांगितलं. ते म्हणलं महाराज तुमचं चुकलं. म्हणलं का? पेरल तसं उगवत नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरलं त्याला टरफल कुठून येतं. हाय का आता प्रश्न. भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर त्याला फोलकट टाक, मला आला की शेंगदाणात आत नाही, डायरेक्ट आला पाहिजे शेंगदाणा. टरफल्याचा काय संबंध आहे? मला हलू न द्या ना, उत्तर द्या. म्हणलं चल घरी चहा प्यायला नाही, फुकट द्यायला येडा नाही. चहान म्हणले प्यायला आणतो म्हणला. आणि मी म्हणलं मला फक्त चहा ना. त्यानं असा कपात चहा आणला, मला धरा. म्हणलं हा मला फक्त चहा. ते म्हणा चहाचे बिस्किट, म्हणलं बिस्किटला लागला. म्हणलं कप बी नको, नुसता चहा. म्हणा कपाशिवाय चहा कसा येईन? म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल? तुमच्या कुठं नादी लागा, मग तुला आधी कळत नव्हतं का? आम्ही रोज 5-6 जिल्हे फिरतो, म्हणजे तू आम्हाला मूर्खाच्या यादीत टाकलं का काय? हे अनंत वाचळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ पावे. अरे प्रश्न जरूर असावा, त्याच्यात वर्म पाहिजे, बोगच प्रश्न नसावे. प्रश्न योग्य आहे ना, बोले तैसा चाले. रामाचं ठीक आहे, कृष्णाचं काय? आधी म्हणले हातात शस्त्र धरणार नाही ना, हातात शस्त्र धरलं मग तुमचा अभंग जोडायचा कुठं? बोले तैसा चाले विडवलं. तर त्याचं उत्तर आहे का? जसं भगवान श्रीकृष्ण म्हणले की हातामध्ये शस्त्र धरणार नाही, हे जसं देवाचं बोलणं आहे, तसं आणखी एका ठिकाणी देव फार मोठं बोललेले आहे. शस्त्र धरणार नाही हे छोटं बोलणं आहे, पण एक मोठं बोलले, यदा यदा हि धर्मश्य ग्लानिर्भवती भारत. धर्म रक्षण करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, पण धर्माची संस्थापना करेन, धर्म स्थापन करील, हे सुद्धा देवाचं बोलणं आहे. मग ह्या मोठ्या बोलण्यापुढं ह्या छोट्या बोलण्याचा निभाव लागत नाही. बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहते. हे मोठं बोलणं खरं करण्यासाठी छोटं बोलणं झाकावं लागलं, कारण माझा अवतार त्याच्यासाठी आहे. कशासाठी? धर्माची संस्थापना करण्यासाठी. हे सुद्धा मी बोलूनच अवताराला आलोय. माझं हे मोठं बोलण्यासाठी मला छोटं बोलणं झाकावं लागलं. त्यामुळं शब्दाच्या पातळीवर जरी कृष्ण खोटा वाटत असल, तरी अस्तित्वाच्या आणि तत्वाच्या पातळीवर भगवान श्रीकृष्ण जसं बोलले तसं वागले, म्हणून त्याची वंदे कृष्ण सुद्धा बोलला होता की धर्माची संस्थापना करील, आणि धर्म संस्थापना केलीच, म्हणून त्याची वंदीन. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु. तत्वाच्या पातळीवर कृष्ण सुद्धा जसं बोलला तसं वागला. आता सध्या मी तर म्हणतो आपल्या कलियुगासाठी हे अभंग नाहीच. हे नाही सध्या नाही. आता म्हणले काही म्हणले होते आधी कर्जमाफी करू, पोलीस भरती करू, महिलांचं सबलीकरण करू, तरुणांना रोजगार देऊ, गावचा विकास करू. शब्द काय पाहण्यासाठी द्यायचे असतात का हो? वचना फिरती अधम जाना, कैसा नो हे नारायण, कैसा नो हे नारायण, कैसा नो हे नारायण. वचना फिरती अधम जाना, कैसा नो हे नारायण, कैसा नो हे नारायण.
वचनाला फिरतात, नाही वचनाला फिरतात तेच आदमैत विडवलं. जे उत्तम आहेत ते वचनाला फिरू शकत, वचना फिरते आदम जन. पण माझा नारायण तसा नाही बरं का देव, जसं बोलतो तसं करून दाखवतो. तैसा नोहे नारायण जगव्यापक जना. म्हणून शब्द ही सध्या नाही. आता एक वाक्य सांग का, हे पहिलं चरण बोले तैसा चाले, ही बोले तैसा चाले हे लय लांबची स्टेप झाली. मी तुम्हाला एकच वाक्य सांगतो, हे फक्त नीट बोले. बोले तैसा चाले एक तेरे बस की बात नाही, ते आपला विषयच नाही. फक्त नीट बोले एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सक्सेसफुल. नीट बोला हो, काय घातकी बोल नाही काय कायचं. अहो सहजच बोलतात पण पटांगणच करून टाकतात म्हणून. एखाद्याला जर असा फोन यावं, त्याच्या पाहुण्यात भावकीत वगैरे एखादं पोरग वगैरे बघून गेलेले पाहुणे, त्यांची मुलगी ह्याच्या भावकीतलं पोरग असलं, तिकडून जर फोन केला त्यांनी, कसं आहे ती पोरग, लगेच फोन त्याला इतका डेंजर. म्हणजे त्याला मध्येच पुढच्याला काय कळायचं ते कळून जातं. ते म्हणतो ठीक आहे काय नाही, त्याला मध्येच आम्हाला सगळं कळालं, पुढचं बोलण्याची गरज नाही. काय बोललंय माणसाचं, चांगलं बोला. बोलो आयशे बोले जेने बोले विठ्ठल डोले. तर गोबाऱ्या म्हणजे आम्ही बाकीचं बोलतच नाही. बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही, बोलण्याची नाही. आता देवा विन काही राव, देवा विन काही. एक सरे केला देवा, एक सरे केला देवा. आता देवा विना काही, आता देवा विना काही. एक सरे केला देवा, एक सरे केला. बोलण्याची नाही आता देवाविन काही. आणि जर बोलायचं असेल तर मुखी अमृताची गोड बोला किंवा बोलावा. नाथबाबांनी तर सांगितलं हरी बोला, हरी बोला, नाही तरी आ बोला, व्यर्थ गलबला. बोलायचं असेल तर हरीचं बोला, नाही तर गप मरून पडा. पण मोकार कालवा करू नका, वाच 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 वाच. काय काय तुको बऱ्या म्हणले मी बाकीचं बोलतच नाही, देवाचं इतकं बोलतो. हा माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाचा, माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाचा, माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली. चंदया नामाचा घेतला, चंदया नामाचा घेतला, माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाचा, माझी मजा झाली, माझी मजा झाली अनवर वाचा, माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली. कंट्रोलच्या बाहेर विषय गेला म्हणले. वाणी माझं ऐकत नाही, माझी मजा झाली अनावर वाचा. देवाचा सोडून दुसरा आम्ही बोलत नाही, फक्त देवाचं बोल. म्हणून माणसाचं बोलणं चांगलं असावं. बोले तैसा चाले अगोदर फक्त नीट बोले एवढं लक्षात ठेवा, आणि सत्य बोले. धर्मराज आयुष्यात कधीच खोटं बोलले नाही, पण देवाच्या सांगण्यावरनं अर्ध सत्य बोलावं लागलं. एकदा ते द्रोणाचार्य आवरानाच त्यांचं मुलावर लय प्रेम होतं, मुलावर असतंच पुत्र प्रेम. धृतराष्ट्र बी त्याच प्रेमाने याडा झालता ना. पुत्र स्नेह मोहितो, मोहीन म्हणजे त्याला मोहिनीच टाकले मुलं. आणि आता बी बघा ना, पुत्र प्रेमामुळे जिरवलं प्रकरण मागच्या 10-15 दिवसापूर्वी. ही पुत्र प्रेम म्हणजे लय अवघड प्रेम आहे. ते डायरेक्ट सांगितलं, ही बाकीचं मला काय सांगू नको. धृतराष्ट्र म्हणले धर्मक्षेत्रे माझं पोरग गेलंय ना लढायला, ती दुर्योधन काय करतो तेवढं मला सांग, बाकी गीता फिता मला काही घेणं देणं नाही. ही म्हणजे आंधळ होतं पण किती आगाव होतं बघा ना. ही याला म्हणायचं पुत्र प्रेम. तसं द्रोणाचार्यांना बी आती आणि मुलावर प्रेम जरूर असं. प्रेम वेगळं, नेम वेगळा, लाड वेगळा, फाजील लाड वेगळा. पोरं बिघडायचे काय काम आहे. प्रेम तिथं प्रेम असावे, नेम तिथं नेम.
तर आदर्श पिढी पुढची घडणार आहे. दोनही बाजू, संस्काराची बाजू सुद्धा परिपक्व पाहिजेत आणि कठोरता सुद्धा आई वडिलांच्या अंतःकरणामध्ये मुलाविषयी पाहिजे, तर पुढची पिढी आदर्श घडणार आहे. विडल आणि आश्वस्तामा चिरंजीवापैकी एक होता. सप्त चिरंजीवामध्ये त्याचा एक नंबर आहे. आणि मग देव म्हणले कस काय आवरायचं व द्रोणाचार्यांना म्हणले खोटी बातमी पेरावं लागन. उभा राहायचंय उभा राहायचंय उभा नाही राहायचं म्हणजे फक्त पुढ्या सोडा. हे पुढ्यांचा बिले राजकारण पुढ्यावरच असते. फक्त लोक येड्यात काढायची फपलून न्यायची त्याचं असं त्याचं. म्हणजे आश्वस्तमा मेला अशी बातमी व्हायरल करा. बातमी व्हायरल होत चालली. द्रोणाचार्यांच्या कानावर बातमी मिळाली की आश्वस्तमा मेला. आता आश्वस्तमा नावाचा एक हत्ती बी होता. म्हणजे देवाने त्याचं नामकरण केलं होतं. बारस देव तेवढ्याचा चतुरात शिरोमणी. ज्याला आदर्श गृहस्थाश्रम करायचंय त्याने रामाला आदर्श माना, आणि ज्याला यशस्वी राजकारण करायचंय त्याने कृष्णाला आदर्श माना. विडल आश्वस्तमा नावाचा हत्ती देवाने मारला आणि बातमी काय केली आश्वस्तमा मेला. आणि द्रोणाचार्यापर्यंत गेली की तुमचा मुलगाचा आश्वस्तमा जो आहे तो गेला. म्हणले हे जग लाबाडा एकच माणूस खरं बोलू शकतो, धर्मराज. सारे त्याला सांगितलं धर्मराजाच्या पुढे चलो. आणि विचारलं धर्मराज सांगा हे ऐकतोय खरं आहे का? आश्वस्तमा मेला बातमी कानावाली खरं आहे की खोटं? धर्मराजाला आधीच देवाने पिना हाणून हे ठेवल्या होत्या. लई गंधन बुक्यावर जाऊ नको तू ही जर सुटला तर तुझं पटांगण होईन भाऊ. तू नाही तुझ्यावलं येऊन देत मी हाय खंबीर तुमचं कमी जास्त सोसायला. फक्त तू थोडं का होईना जरा दबून बोल. आश्वस्तमा मेला हे मोठ्याने सांग, पण हत्ती का माणूस हे फक्त तोंडातल्या तोंडात बोल. देवाने चार्जिंग केली होती आधी. धर्मराज बी आश्वस्तमा मेला का? हो आश्वस्तमा मेला असं मोठ्याने ओरडले. पण माणूस की हत्ती हे काही कळलं नाही बा आपल्याला. आश्वस्तमा हत हा पण पुढे सांगितलं नरोवा कुंजरोवा. माणूस की हत्ती हे काय हे बोलले हळूच ना. आधी तर मोठ्याने खपकून गेले बोलून. ती पुढचं तर ऐकायची मानसिकताच राहिली नाही द्रोणाचार्याची. आश्वस्तमा मेला आणि खरं बोलणारा म्हणतोय म्हणजे खरंच गेलं का काय? धनुष्यबाण गळून पडलं, गुडघे टेकले पडून तर दनादन बाण आले. पण आयुष्यात कधीच खोटं बोलले नव्हते, अर्ध सत्य बोलले. धर्मराजाच्या रथाचं चाक जमिनीला टेकत नव्हतं आधी. 4 बोट असं हवेतनं चालायचं. चाकच जमिनीच येत नव्हतं हवेतनं. का? सत्यवादी होता. पण हे अर्ध सत्य बोला तर धड दिशेने चाक असं आपटलं खाली म्हणजे रथ जमिनीवर आला. आणि वैकुंठाला जाताना हाताचा अंगठा गळून पडला. वचनाचा महिमा क्षणभरी लोपला. आणि ही कशाची घटना आहे तर अर्ध सत्य बोलले तर रथ जाग्यावाला आहे. आपली जिंदगी गेली खोटं बोलण्यावर. आपल्याला काय फळ भोगावं लागते सांगता येत नाही. अर्ध खोटं बोलले तरी झटका बसला. आणि म्हणून माणसाचं बोलणं हे सत्यवादी असावं. सध्या माणसं सत्तेच्या माग आहेत, सत्याच्या माग कोणीच नाही. पण विजय हा सत्तेचा होत नसतो, विजय हा सत्याचा होत असतो. म्हणून आपलं प्रीत वाक्य सत्यमेव जयते. सत्यम शिवम असं आहे का? सत्ता ती सुंदरम नाही, सत्यम शिवम सुंदरम. म्हणून सत्तेच्या माग पळण्यापेक्षा सत्याच्या माग पळा. सत्ता तुमच्या माग पळल्याशिवाय राहणार नाही. विडल म्हणून बोले तैसा चाले त्याचे वंदन पावले. बोलल्याप्रमाणे जर वागला, करून दाखवलं, त्याच्या चरणाचं मी वंदन करेन. बोलणं सोपं. एखादा म्हणेन मी वैराग्यवान आहे, तुकोबाऱ्या म्हणले मला खरं वाटणार नाही. नो हे वैराग्य ते सोपारे मज बोलता न वाटे खरे. उद्या कुणी उठणं म्हणेन. एक जुन्या कीर्तनकाराचा सिद्धांत लक्षात येईल तुम्हाला. बोले तैसा चाले. बोलणं सोपं करणं अवघड ह्याच्यावरच आहे. सांगतो. एक रोज पिऊन यायचं आणि बायकोला म्हणायचं मी म्हणेन ते मला खायला करण्यात मी तुकाराम महाराजच होईन. म्हणजे बोलायचं ना. बोले तैसा बोले, नुसता बोले. आणि मग बायकोला वाटलं ही जर तुकोबाराय झालीत म्हणजे जमीन जाईन. जहागीरदारी तुकोबारने वाटून टाकली. लेकरा बाळाकडे लक्ष नाही. भंडारा लोकांना तप करणं मग संसार कसा चाल. ते म्हणायचे महाराज तुम्ही काही मागा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते,
पण तुम्ही तुकोबर आहे काय होऊ नका. बिचारे मावली होते आणि ही पियाताड होतं तिच्या संधीच ही पियाताडीत ना गावातली ह्यांनी लय वाटोळ केलंय हो गावागावाचं. आणि पियाताडाची बायको खरंच भाग्यलक्ष्मी. या जगात सगळ्यात जास्त भाग्यवान बायको कोणाची असेल तर ओरिजिनल बेवड्याची बायको खरंच लक्ष्मी. बापाचं नाव कमवण्यासाठी आणि भावाची इज्जत राखण्यासाठी नांदते. इकडं झालेलं दुःख कधी बापाला आणि भावाला सांगत नाही. तर माझ्या भावाचा गावात दरार आहे, त्याची बहीण नांदत नाही. हा जर प्रसंग भावावर आला तर त्याची मान खाली होईल. मार खाते, दुःख सहन करते. हा ना हरामखोर 70 रुपयाच्या बाटल्यानं संसार उघड्यावर आणले. चंद्र सूर्यासारखे गुजरवाने लेकर, त्यांच्या डोक्याला तेल नाही. लक्ष्मीसारखी बायको, त्याला 3 रंगाचं लुगडं. दिवसभर दुसऱ्याच्या रानात खुरपाय जाते, काम करते. 200-300 रुपये मजुरी कमवते. हे संध्याकाळी रस्त्यावर त्याला आडवतो, मला प्यायला निम पैसे दे. अरे बाईनी तुम्हाला पोसावा हा तुमचा पुरुषार्थ? लाजा धरा जरा. वाघासारखा नरदेह मिळाला, बाईच्या पैशावर 10 रुपये. आता तुमची बायको भाग्यवान म्हणून बेवड्याचे संसार टिकून आहेत. शेवटपर्यंत कड लावते मायबाप, इतका मार खाते पण कधी बोलून दाखवत नाही. अरे पोराची शाळेची फी भरायची काय म्हणून लागत नाही संसाराला. आणि हा मूर्खांच्या संगतीला दिवसभर घरात नसतो, पिऊन गावात पडतो. अख्ख्या गावाला म्हणतो फाडून टाकी. अरे जरा लाज वाटू दे. आपल्या बायकोनं आपल्याला पोसावं, बाईनं तुमचा संसार यशस्वी सांभाळावं, तुम्ही बोंबलत फिरावं. ह्याच्यासाठी नरदेह मिळालाय का? परिवर्तन गाडा कीर्तन का ऐकता नुसती? आम्ही जाम झालो बुंबलून, तुम्ही पियाक झाले. महाराज लोकांचे टेटेस ठेवू. बदलायचं कुणी? प्रबोधन हे शब्दातून होऊ शकतं, परिवर्तन हे कृतीतून करावं लागेल. आजचा जो अभंग आहे ना, बोले हा शब्द म्हणजे फक्त प्रबोधन आहे. कीर्तनात 2 तास महाराज फक्त बोले, पण बोलल्याप्रमाणे तैसा चाले हे आचरण आहे. प्रबोधन आणि परिवर्तन ह्या गोष्टी घडणं. नुसती कीर्तन ऐकू नका. कीर्तन बी कमी नाहीत, मरणाची कीर्तन आहेत गारा पडल्यावर. जालमालाला कीर्तन, मेला कीर्तन, बड्डेला कीर्तन, वास्तुशांतीला कीर्तन, पूजेला कीर्तन, 10व्याला कीर्तन, 13व्याला कीर्तन, गंगापूजनाला कीर्तन, सप्त्याला कीर्तन. नुसती कीर्तनच. बदलायचं कुणी? तुमच्यात बदल होतो, पण मंडपात हाय तोवर खरंय, पटलंय, खरंय. व्यसन करणं वाईट आहे, नाही करायचं आपल्याला. मंडपाच्या बाहेर गेला की तंबाखू हातावून येडा मळता गप्पा सुरू. ले लांबून महाराज येतात रे बाबा. मरुस तो राडतात आहेत महाराज. गावकऱ्याने बी औंदा चांगलं निवडून महाराज आणले आहेत. तंबाखूवारी वाढते आम्हाला. ते आजचं जरा बारीकच पिल्लू होतं र. सगळ्या महाराजात वयाने बारक होतं, पण लय झपकिवलं आपल्याला. दुसरा म्हणला त्यांनी सांगितलं आणि व्यसन करून. गप म्हणला सांगतच असत्यात, होय होय म्हणायचंच असते. आपण बी चांगलं वागले, त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. वाईट वागणारे आहेत म्हणून तर चांगलं वागणारा किंमत आहे. त्यांचं नको म्हणाव घेऊ, त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा. अरे नका करू ना अशा आयुष्याचा. नुसता बोले नाही तैसा चाले. नुसतं बोलू नका, आचरण. आणि महाराज लोकांनी सुद्धा, तुम्हाला आधी सांगतो, आमच्यातले बी लई नमुने वाढलेत इथं. थोडं आमच्या बी घ्यावं लागेल तेव्हा तुम्हाला बरं वाटेल. हा, महाराज लोकांनी सांगायचं व्यसन करू नका. आणि आम्हीच कीर्तन संपले की टाळ करणे, तंबाखू मागायचे. धीरज ना काय उपयोग आहे? इकडं सांगायचं बोले तैसा चाले. निर्व्यसनी जीवन जगा. तुम्हाला सांगण्याच्या अगोदर आम्ही निर्व्यसनी राहायचं. आम्ही तुम्हाला सांगायचं गायी पाळा, आमच्या गोठ्यात एक तरी पाहिजे ना. आम्ही तुम्हाला सांगायचं आई वडिलाची सेवा करा, आधी आम्ही केली पाहिजे, मग तुम्हाला सांगायचं. एकदा असं झालं, महाराजाचं प्रवचन चालू. महाराज नुसते म्हणायचे मातृदेव भाऊ पितृदेव भाऊ माई बाप केवळ काशी तीन धन्य माता पिता तयाची. लोक म्हणले काय अभ्यास महाराजाचं नुसती प्रमाणच. एक म्हातारं प्रवचनात उठलं, चप्पल काढली त्याने, इमान टायर जुन्या काळात खाड दिशीने महाराजाच्या डोक्यात ठोका टाकला. गावातली पोरं म्हणले हे म्हातारा जरा आगावर. ह्याने महाराजाला झपकिवलं, धरा म्हाताऱ्याला. 2-4 पोरं धरा लागले. महाराज म्हणले म्हाताऱ्याला धरू नका. म्हणले का? हे माझा बाप आहे. बाबा महाराजाला का चमकिवलं? म्हातारा म्हणतंय ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून माणसात चोपला गेला.
म्हणजे बोले ताईचा आधी आम्ही आणि महाराज लोकांवर घेऊन सांगितलं. बघा ना तुम्हाला किती आनंद झाला. अशी खुल्लाळली माणसं. आमचंच कसं पटत तुम्हाला. हे आमचं नाही तुमचंच सांगितलंय. फक्त आमच्या घेऊन सांगितलंय. विडाला विठ्ठला दारू पिऊन यायचं आणि बायकोला म्हणायचं मी तुकाराम महाराज होईन. बोले बायको वाळून गेली. ह्याची जीवाला आर नुसता कहर ना ह्याचा रोजच पिऊन यायचं. ही कर खायला ती कर खायला असंच करण. आणि तिकडून माहेरून पैसे गाडीच घ्यायची हेच करायचं आणि तेच करायचं. नमुन्या तू कमी येऊ ना. सासऱ्याच्या जीवावर जगवतो का. आणि मग बाय वाळून गेली. शेजारीने आली एक दिवशी म्हणली होय ग लईच तब्येत बारीक झाली. म्हणली काय आता हाय हे बरं आहे. हे रोजच म्हणते तुकाराम होय. म्हणली तू येडी काय. गरज तर ती पडत नसतं. भूक तर ती चावत नसतं. आणि होईन म्हणतं ती होत नसतं. ते म्हणलं तुकाराम होईन तो डायरेक्ट म्हणायचं व्हा मी आहे तुझ्या बाजूने खंबीर. ते नाही होत. सरड्याची धाव कुंपणापर्यंत येऊ. किती टूर टूर करतोय म्हणली तू काय भीती ह्याला. डायरेक्ट म्हणायचं तुकाराम होय शेजारीने असे असावं बरं का. आधार देणारे असावं. सल्ला देणारे असावं. मार्गदर्शन करणारे असावं. नाही तर नाथ महाराज शेजारी सांगतात हॅलो या शेजारनी ना बरं नाही केलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. हरिला नेलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. टाळी 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 आवाज वा वा या पंढरीची वाटण पायाला आले की वा वा टाळ मृदुंगाची घाई आणि माझे कपाळ उडले की बाई या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. मला पंढरीला नेलं ग बाया. दा 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 अशी शेजारी नसावा. पंढरपूरला नेलं तरी म्हणती बरं नाही केलं. ही शेजारीन कोणती घरा शेजारचं घर हे शेजारी नाही. सद्बुद्धीनं दुर्बुद्धीला पंढरपूरला नेलं मग दुर्बुद्धी म्हणती बरं नाही केलं ग बाया. हा त्याच्यातला खरा भावार्थ आहे. शेजारी म्हणली हे काय तुकाराम महाराज होत नसतो. तो डायरेक्ट म्हणायचं हो. दुसऱ्या दिवशी आलं पिऊन तुकाराम होईन. ती म्हणली हो. ह्यो मला उत्तर कसं काय बदललं बुवा. त्याची जाग्याच उतारली ना. गुरुच पक्का भेटला म्हणून आता काय हो म्हणली. तेव्हा म्हणला खरंच होईन बरं का. ते म्हणले हो म्हणलं ना चाललो बर निघा. ते मला अवघडच झालं आता तर. डिहू गाठलं. गावात विचारलं कुठे आहेत महाराज. म्हणजे ते गावात नसते ते डोंगराव. म्हणले अयो म्हणजे गाडी फिडी काय रिक्षा चलत. भांडऱ्या डोंगराव चलत चलत गेले. थंडीचे दिवस असेच गारठून गेलं मरणाचं. तुकोबाराने ओळखलं तिकडं वैतागले म्हणून इकडं आले. कस काय ये नाही केलं मला. मला तुकोबाराय व्हायचंय. तुकोबाराय म्हणले अरे एवढं सोपं आहे काला का. ठीक आहे तुकोबाने ओळखलं ह्याला थोडं घुमावं लागलं म्हणले. कपडे काढले राख केली लुंगिनी असाय दिली. त्याच कपड्याची राख अंगाला लावली.
टकलं केलं चमचम चमचम असं. नकली लय चमकतं बरं का. हा, नकली म्हणजे काय नुसतं गारठा. म्हणलं महाराज ते वदनी कवळलं घेता काय आहे का नाही म्हणलं. त्याला पंक्ती चोपायची सवय होती. तू गोबाऱ्या म्हणले हो लिंबाचा पाला जेवढा खायचा तेवढा खा. म्हणला पाला नको रे म्हणला उपाशी झोपतो. झोपलं बघ गारटून गेलं पर आकडा झाला. आईस्क्रीमच गार पडलं. तुकोबाराय पहाटे चेअरला उठले. त्याला उठ उठ म्हणजे अजून सूर्य उगवाय उठ काकडा करायचा आहे म्हणले. म्हण मग बसून आता इंद्राणीवर जायचे खाली आपल्याला आंघोळ कर. ते म्हणलं म्हणजे मी रात्री खालून वर आलो आता परत वरून खाली म्हणले काकडा झाला म्हणले परत वर यायचो. तुकोबाराने आणला बा हाताला धरून खाली. तुकोबारांचा सुरू झाला काकडा आणि इंद्राणीच्या पाण्यात नुसतं असे बोट बोडून चेकिंग करायचं. अयो किती गार पाणी या. तुकोबारांचा सुरू झाला काकडा. ह्याने बोट बोडीला तीन जाग्यावर झाला हे वाकडा. आणि तुकाराम हे निघाला का रे माकडा. अरे बोलायचं सोपं करायचं